नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोट्यावर आपलं स्वागत करीत आहे. तर आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TETच्या 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न पाहत आहोत. इथे आपल्याला प्रश्न होता, एका संख्येस 15, 11 आणि 12 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते, तर ती संख्या खालीलपैकी कोणती असू शकते असा प्रश्न होता. तर मग अशा वेळेस काय करायचं? बऱ्याचशा वेळेस होतं की आपण प्रत्येक संख्येला भागून बघतो आणि शेवटी 4 उरते का पाहतो, तर त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. हा प्रश्न शॉर्टकट ट्रिकने कसा करायचा ते पहा. आता काय करू आपण, या 15, 11 आणि 12 ह्या तिघांचे पण अवयव काढायचे. 15चे अवयव 3, इथं 5 येतात, इथं 5 1, 11ला 11नाच भाग जातो. 11 ही मूळ संख्या असल्यामुळे त्याला कशाने भाग जात नाही. आता हे 12ला 2 न भाग जातो, 6 येतात, 6ला 2 न भाग जातो, 3 येते, 3ला 3 न जातो, 1 येतो. म्हणजे आपण पहिले काय करायचं, अवयव काढून घ्यायचे. अवयव आता आपण काय करायचं, त्याचा लसावी काढायचा. 15चे अवयव 3 गुणिले 5, 11चे अवयव 11 आणि 12चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3. लसावी काढायची आपल्याला. लसावी काढताना आपण इथे 3 आहे, इथे 3 आहे घेतले, जे कॉमन आहे ते जेवढे कॉमन आहे ते सगळे आपल्याला घ्यायचे. त्याच्यानंतर उरलेल्या गोष्टी आपल्याला सर्व घ्यायच्या आहेत. इथे 5 आहेत, ठीक आहे, उरलेल्या सर्व. इथं 11 आहेत, ठीक आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहेत, पण ते एकाच संख्येत आहे, दुसऱ्या संख्येत नाही. त्याच्यामुळे ह्या 2 संख्यापैकी एकदाच नाही घ्यायचं, ठीक आहे. हे 11 झाले आणि हे 2 आणि हे 2. आता सर्वांचा गुणाकार करायचा. 3 5 15, 15 गुणिले 11, 15 गुणिले आपण 2 करू, है की नाही. ठीक आहे, आपण याला काय करतो, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 11. आपण काय केलं, चढत्या क्रमाने लिहून घेतला. आता गुणाकार केला. 2 2 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60, 60 गुणिले 11, 60 गुणिले 11, 11 6 66 आणि हे 0. आता आपला लसावी आला 660. मग हे उत्तर राहणार आहे का नाही. आता इथं काय म्हणलं आपल्याला, प्रत्येक वेळेस बाकी 4 उरते, प्रत्येक वेळेस बाकी 4 उरते. तर मग जर आपण इथे 4 अधिक केली तर 664 उत्तर येते. आता 664 ही संख्या जर घेतली आणि आपण 15 ने भाग दिला तर 4 उरेल. आपण 664 ला 11 ने भाग दिला तरी 4 उरेल आणि 12 ने भाग दिला तरी 4 उरेल. म्हणून त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक. पण इथे हा जर पर्याय पाहिला तर इथे पर्याय तर नाहीये. मग काय करायचं, ठीक आहे, पर्यायामध्ये नाहीये, मग काय करायचं, ही जी संख्या आलेली आहे 660, त्याला 2 न गुणायचं आणि मग नंतर अजून 4 अधिक करायचे त्याला. तर 2 न गुणला तर उत्तर काय येते, 2 आणि 13. आता याच्यामध्ये 4 ऍड केले तर 1324 आहे का पर्यायामध्ये, तर 1324 पण नाहीये. मग अजून याला 3 न गुणायचं. 660 गुणिले 3 असं गुणत राहायचं, उत्तर काढायचं. 660 गुणिले 3, 0, 18 ला 8, 18 1, 18 ने 19 आणि मग 4 मिळवायचे. 1984 उत्तर येईल. 1984 मात्र आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर मिळून जाईल. सहसा एवढं लांब लचक उत्तर नसते, ठीक आहे, पहिल्या नाही तर दुसऱ्या स्टेप मध्ये येऊन जातं. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आपले पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.